शेवटी निर्णय झालाच। देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार प्राध्यापक राम शिंदे विधान परिषदेचे सभापती होणार। उद्या अर्ज दाखल करणार। नमस्कार, मी मनीष इंगळे जोशी, तुम्ही पाहत आहात एम न्यूज। देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू विधान परिषदेचे आमदार प्राध्यापक राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागणार असल्याची बातमी हाती येते। खरं तर विधानसभा निवडणुकीत राम शिंदे कर्जत जामखेडमधून निवडणुकीच्या रिंगणात होते, मात्र गेल्या वेळीप्रमाणेच यावेळीही रामभाऊंना पराभवाचा सामना करावा लागला। मात्र जेव्हा जेव्हा रामभाऊंचा पराभव होतो तेव्हा पक्षाकडून त्यांना चांगली मोठी जबाबदारी सोपवली जाते आणि त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न केला जातो। 2019च्या विधानसभा निवडणुकीत जेव्हा रामभाऊंचा पराभव झाला तेव्हा त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं आणि त्यांचे पुनर्वसन झाले। दरम्यान विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला असतानाही रामभाऊंना लॉटरी लागली आहे। राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अगदीच निकटवर्तीय नेत्यांमध्ये राम शिंदे यांची गणना होते आणि हेच कारण आहे की विधानसभेच्या पराभवानंतर आता विधान परिषद आमदार प्राध्यापक राम शिंदे यांना विधान परिषदेच्या सभापतीपदी बसवलं जाणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे। सध्या शिंदेंच्या शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत, तर सभापती पद रिक्त आहे, पण आता विधान परिषदेच्या सभापतींची लवकरच निवड होणार आहे। दरम्यान सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार भाजपकडून राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदे यांचं नाव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असून आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। दरम्यान आज राम शिंदे अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली। एम न्यूजला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।